मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोट घेतला आहे। तर त्यांच्याप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतील आणखीन काही सेलिब्रिटी कपल आहेत ज्यांची प्रेम कहाणी अधुरीच राहिली आहे। मराठीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल असलेले आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर हे घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत। त्यांचा 15 वर्षाचा संसार मोडला आहे। तर जीव माझा गुंतला या मालिकेतून लोकप्रिय झालेली योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची जोडी ही सध्या चर्चेत आहे। 3 मार्च 2024 रोजी त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं, मात्र वर्षभरातच दोघांचा संसार मोडला आहे। तेजश्री प्रधान शशांक केतकर हे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल होणार सुन्मी या घरची या मालिकेतून ते प्रेमात पडले। 2014 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं, मात्र लग्नानंतर 1 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला। अभिनेत्री मानसी नाईकने प्रदीप खरेरा सोबत लॉकडाऊनच्या काळात लग्नगाठ बांधली होती, मात्र लग्नानंतर वर्षभरातच प्रदीप आणि मानसीचाही संसार मोडला आहे। लोकप्रिय गायक राहुल देशपांडे आणि नेहा देशपांडे ही जोडी आदर्श कपल म्हणून ओळखली जात होती, मात्र 2025 मध्ये लग्नानंतर 17 वर्षांनी त्यांनी वेगळे होत असल्याचे सांगितले आणि हा त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता। अभिनेता पियुष रानडे आणि मयुरी वाघ ही देखील मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी 2017 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं, मात्र नंतर ते वेगळे झाले। अभिनेता संग्राम समेळ आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं, मात्र नंतर काही कारणामुळे त्यांनी घटस्फोट घेतला। तर अभिनेता अनिकेत विश्वासरावने अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत 2018 मध्ये लग्न करत संसार थाटला होता, मात्र 2023 मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले। तर स्नेहाने अनिकेतवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोपही केले होते। अभिनेत्री सई तामणकर हिने 2023 मध्ये अमय गोसावी याच्याशी लग्न केलं होतं, मात्र 2 वर्षांनी 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला। तर अभिनेत्री रुपाली भोसलेचंही वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही। लग्नानंतर ती पतीसोबत परदेशात स्थायिक झाली होती, मात्र वैवाहिक आयुष्यातील अडचणींमुळे ती भारतामध्ये पुन्हा परतली आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला। त्यानंतर रुपालीने पुन्हा लग्न केलेले नाहीये। तर या मराठी कलाकारांपैकी कोणत्या कलाकार जोडीचा घटस्फोट हा तुमच्यासाठी धक्का होता? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।